आज आपण कुष्ठरोगाबद्दल माहिती जाणून घेऊया. कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला, त्यासाठी कोणकोणते प्रोग्राम सुरू करण्यात आले, किती प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होता किंवा पसरत होता हे बघूया. 1873 मध्ये डॉक्टर हन्सन यांनी कुष्ठरोग जीवाणूचा शोध लावला. म्हणजे कुष्ठरोगाचा जो जीवाणू आहे त्याचा शोध लावला. मग नंतर 1955 मध्ये नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम सुरू करण्यात आला. यामध्ये कुष्ठरोग नियंत्रणासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. 1983 मध्ये नॅशनल लेप्रसी इरेडिएशन प्रोग्राम सुरू करण्यात आला. यामध्ये आपण मल्टी ड्रग्स थेरपी देण्यात होतो. म्हणजे अनेक किंवा 3 पेक्षा जास्त औषधाचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि 2005 मध्ये म्हणजे कुष्ठरोगाची संख्या तर कमी झाली, पण त्याचे रुग्ण आहे ते कमी प्रमाणात आढळू लागले. जसं की प्रति 1000 किंवा 10,000 लोकसंख्येमध्ये एक रुग्ण आढळू लागला. 2016 मध्ये काही भागामध्ये नवीन रुग्ण आढळू लागले आणि या ज्या आपण मोहिमी सुरू केलेल्या आहेत त्या मोहिमेद्वारे त्यांना त्या तपासण्या म्हणजे आपण त्यांची तपासण्या करू लागलो आणि ही तपासण्या मोफत असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क आपल्याला किंवा पैसे हे देण्यात येत नाही. आणि